मॉर्निंग. तुम्हा सर्वांना हे हलवा केला आहे आणि इथे आपले पराठे, भोपळ्याचे पराठे. उत्कर्ष, काय आज स्पेशल? दाखव दाखव, तिथेच दाखव. मस्त, टीचरला दाखवायला झालं ना. छान छान. ठेव पटकन बॅगमध्ये, लेट झाले आज, फार लेट झाले, 7 वाजून गेलेत. आवर आवर. बाय उत्कर्ष. हाय, हॅलो, नमस्ते. मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर ब्लॉगची सुरुवात मी आता केलेली आहे. आता वाजलेले आहेत 9:30 वाजून गेलेले आहेत. 9:30 वाजलेले आहेत आणि माझी घरातली कामं चालू आहेत सगळी. तर सकाळी उत्कर्ष गेला लवकर, तुम्हाला माहिती 7 वाजताच जातं. तर त्याच्या नाश्त्याला मी बनवलं होतं पराठे. आज एक पराठे, फक्त भोपळ्याचे पराठे बनवले होते मी आज. आणि एक मोठा भोपळा होता आणि त्याचा अर्ध्या भोपळ्याचा मी हलवा बनवला आणि अर्ध्या भोपळ्याचे पराठे बनवले, ज्याच्यामध्ये उत्कर्ष बाबाचं आणि उत्कर्षचा सकाळी नाश्ता झाला. आणि हलवा होता. हलवा त्याला फ्रूट टिफिनला दिला, कारण की फ्रूट होते आज. आंबा होता, पेरू होता, मोसंबी होती, केळी होती, पण त्याला त्यातलं एकही खायचं नव्हतं. तुम्हाला माहिती आहे, तो सध्या थोडासा, त्याची तब्येत आता थोडीशी नरम गरम आहे. त्याला सर्दी झालेली आहे, कफ झालेला आहे. त्या दिवशी त्याने लोणचं खाल्लं होतं आणि आज मी म्हणजे स्पेशली काल बेणी घातली होती, तर इथे खराब तर त्याला सर्दी झालेली आहे. तर त्याच्यामुळे त्याला काय मी हे दिलेलं नाही आहे, फळं नाही दिलेली कोणतीच. काल पण फळ दिलं नव्हतं. काल मी खजूर दिलं होतं त्याला खायला. ड्रायफ्रूट्स तर नाहीच आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. मी खजूर दिलं पण थोडेसे फुटाणे दिले होते, ज्याच्यामुळे त्याला थोडासा फरक पडेल कालच्या याच्यामध्ये. आज त्याला मी हलवा दिला होता करून भोपळ्याचा, कारण त्याला हलवा आवडतो, भोपळ्याचा खूप आवडतो. भोपळा हा भाजीमध्ये तो कधीच खात नाही, भाजी त्याला बिलकुल आवडत नाही भोपळ्याची. पण हलवा किंवा पराठे वगैरे असं तो खातो, त्याला आवडतो ते. तर मग सकाळी त्याला पराठे दिले आणि ते उत्कर्ष बाबांना पण नाश्त्यासाठी तेच केलं. आणि उत्कर्ष बाबा पण आज त्यांना बुकिंग होती, त्याच्यामुळे ते सकाळी लवकरच गेलेले आहे. दुपारी जेवणाला ते नाही आहे, आता बाकी आहे तो माझा नाश्ता बाकी आहे. मी सकाळी खजूर खाल्लं होतं आणि गरम पाणी वगैरे पिली होती सकाळी. आणि त्याच्यानंतर मी एक केळी खाल्लेली आहे आणि आता मला जरा भूक लागलेली आहे. तर सकाळी नाश्ता मी काही केला नव्हता आणि घरातली माझी इथली कामच चालू आहेत सध्या. किचनमधली म्हणलं आधी सगळं किचन आवरून घ्यावं आणि नंतर मग माझ्यासाठी इकडे मी अंडे लावले उकडायला. म्हटलं अंडं खावं, अंडं आणि थोडंसं माझ्यापुरता उपमा करावा, तिखट उपमा आणि अंडी, असा माझा नाश्ता करणार आहे मी आता. आणि तो नाश्ता झाल्याच्या नंतर मग बाकीची सगळी कामं आवरणार आहे हळूहळू. आणि आज उत्कर्ष बाबा नाही आहेत, त्याच्यामुळे उत्कर्षला घ्यायला पण मलाच जायचं आहे. त्याच्यामुळे मला आता सगळी कामं पटपट आवरून घ्यायची. तर इथे माझी भांडी पण घासून झाली होती आणि मी त्याचबरोबर अंडी पण उकडायला टाकली होती. तर म्हटलं चला आता अंडी पण उतरून ठेवूया आणि उपमा करून घेऊया. पण त्याच्या आधी जरा गॅसवर तेलाचे डाग वगैरे पडलेले होते, तर म्हटलं चला तो क्लीन करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर उपमा करायला लागूया. उपम्यामध्ये त्याचं टाकण्यासाठी मग फक्त टोमॅटो आणि कांदा आणि बाकी म्हणजे साधंच माझ्या पद्धतीनेच मी बनवणार होते. अशा पद्धतीने कोणी बनवत असेल की नाही मला माहीत नाही, पण मी टोमॅटो टाकत असते, कांदा आणि भाज्या असतील तर भाज्या पण टाकत असते भरपूर, गाजर वगैरे किसून वगैरे टाकत असते. म्हणजे जे घरात असतं ना त्याच्यामध्येच मी करत असते. तर इथे आता गॅस पुसून घेते आणि थोडासाच करणार आहे मी माझ्यापुरता, कारण की इथे उत्कर्ष बाबा तर नाहीच आहेत, पण उत्कर्षसुद्धा काही खाणार नाही आल्यानंतर. आणि दुपारसाठी मी काय करायचं ते नंतर पाहणार. उत्कर्षलाच विचारून हे करणार की काय करू, कारण की उत्कर्षला पण आता ज्वारीचं दळण आणलं आहे, तर ज्वारीची भाकर आवडत नाही
आणि चपाती म्हटलं संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवेन. तर आल्यानंतर विचारेल डाळ भात करायचं आहे की म्हणजे काय करायचं त्याला विचारून करेल दुपारी. आणि इथे ना एक गावावरून आलेले होते ना, त्यांनी कैऱ्या पाठवून दिल्या होत्या. तर त्याच कैरीबद्दल मी तुम्हाला सांगत होती. आणि इथे मी रवा फ्रीजमध्ये ठेवते. जरा रवा अगोदर म्हणजे निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देते. जमलं तर भाजूनही ठेवत असते, पण इथे मी काय भाजून ठेवलेला नाही आहे. आणि बाहेर जर रवा ठेवला ना खूप मुंग्या लागतात, म्हणून मी शक्यतो फ्रीजमध्येच ठेवत असते. आणि शेंगदाणेसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते. शेंगदाणे, खोबरं, कडधान्य ठेवते, कारण की बाहेर कडधान्य असे पटकन संपत नाही, तर त्याला कीड वगैरे लागते. त्याच्यामुळे कडधान्य पण फ्रीजमध्ये असतात. इथे मी रवा टाकलेला आहे भाजायला. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही टाकायचं आहे ना ते आता साहित्य काढून घेत आहे. इथे कोथिंबीरची गड्डी उत्कर्ष बाबांनी भाजीपाला आणला तेव्हा आणली होती, पण ती मला साफ करायला वेळ भेटला नाही, तर मी तशीच ठेवली. शक्यतो मी ना कोथिंबीर जेव्हा आणतात ना तेव्हाच मी लगेच साफ करून घेते, म्हणजे कसं ती एकदा साफ करून डब्यात गेली ना तर ती जास्त काळ टिकते. आणि इथे मी कोथिंबीर साफ केली नाही, त्याच्यामुळे काय झालं, ती फ्रीजमध्ये जरी ठेवलेली असली तरी ती सुकली जराशी. तर इथे माझा रवा भाजून झाला आहे. आणि आता कोथिंबीर, मिरची, कांदा वगैरे हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. तेल टाकले, याचं आपलं साधं तेल आणते मी. तर इथे मी एक टोमॅटो, एक कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व कापून घेतलेलं आहे. आणि एक बटाटा सकाळी जो उत्कर्षने ॲक्टिव्हिटीला नेला होता कापून, त्यातल्या एक फाकच नेली. त्याला म्हटलं होतं 2 घेऊन जा, कुणाला तरी यूज होईल, पण त्याने नेलाच नाही तो. आणि मग तो तसाच राहिला. आणि त्याने काढून ठेवला, मी डब्यात भरला होता त्याच्या, पण त्याने जाताना एकच घेतला आणि एक काढून ठेवला. म्हटलं ते हे अर्ध्या बटाट्याचं करायचं काय. तर मग मी तो बटाटा तसाच ठेवला होता. म्हटलं जाऊ दे, उपयोगी आला तर ठीक, नाही तर मग काही हरकत नाही, जे होईल ते, म्हणजे टाकून दिलं तर टाकून दिला, पण मी त्याचा वापर करणारच कशात ना कशात. तर इथे मी बोलता बोलता फोडणी पण देऊन घेतलेली आहे. आणि मला कोथिंबीरसुद्धा आता निवडून घ्यायची आहे त्याचबरोबर, कारण की आत्ता कोथिंबीर जर निवडून ठेवली नाही तर मग ती आणखी सुकून जाणार आणि मग नंतर त्या विनाकारण वाया जाणार. इथे माझी फोडणी देऊन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मी अंडे पण लगेच सोलून घेतले. अंडे मी एकच खात असते, पण मी 2 उकडायला टाकले होते आणि आज म्हटलं आज 2 अंडी खाणार आहे, कारण की 2-3 दिवस झाले मला वाटतं मी अंडे खाल्लं नव्हतं. म्हटलं चला 2 अंडे खाऊया आणि थोडा उपमा खाऊया, म्हणजे दुपारी उशिरा जेवण जरी केलं तरी एकदम मस्त, म्हणजे व्यवस्थित राहील, भूक लागणार नाही. म्हणून मग मी 2 अंडी सोलून घेतली आणि ती साईडला ठेवली. आणि त्याचबरोबर पाणी आपलं उपमासाठी जे मी फोडणी दिलं होतं ते पाणी उकळलं होतं, त्यात रवा मिक्स करून टाकला. आणि त्याचबरोबर इथे मी अंडी कापून घेते आणि मी त्याच्यावर हे नमक टाकून घेते जरा थोडंसं. आणि टोमॅटो जो अर्धा उरला होता ना, म्हटला आता तो कधी वापरणार, त्याच्यापेक्षा असं करते मी खाऊन घेते, म्हणून मग टोमॅटोसुद्धा मी उपमा घेतला. त्याचबरोबर तोही कापून घेतला, त्याच्यामधल्या बिया काढून टाकल्या टोमॅटोतल्या शक्यतो मी बिया खात नाही, कारण की मला स्टोन आहे, किडनी स्टोन आहेत, त्याच्यामुळे मला त्रास होत असतो. आणि मी बिया ज्या याच्यामध्ये आहेत जास्त, ज्याने किडनी स्टोनला त्रास होतो, त्या गोष्टी मी फार कमीत कमी खात असते. तर इथे मी त्याचबरोबर माझं ताटही करून घेत आहे. आणि इथे माझा उपमा पण झालेला आहे. कोथिंबीर पाहू शकता मी काढूनच ठेवली समोर, कारण की पुन्हा ती फ्रीजमध्ये ठेवली असती ना, मी विसरून गेली असती, म्हणून म्हटलं आता समोर ठेवते, नाश्ता करते आणि मग कोथिंबीर पण आपली निवडून घेते लगेच. इथे माझा उपमा रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तो अर्धा टोमॅटोसुद्धा मी घेतला होता आणि हे 2 अंडे, आणि माझा भरपूर हेवी असा नाश्ता झाला होता. त्याच्यामुळे मला ना पटकन भूकही नव्हती लागली. उत्कर्ष आल्याच्यानंतर 2:30-3च्या दरम्यान मी हे केलं, भात केला होता. तो म्हटला मम्मा मसाले भात कर, डाळ भात करू नकोस. त्याला मसाले भात खायचा होता. मुगाची डाळ आणि आपला राईस टाकून मस्त असा भात केला होता मी.
ते इथे कुकर लावून घेतलेला आहे आणि कुकरलाही शिट्ट्या वगैरे झालेल्या आहेत. ते इथे दोघांसाठी मी घेते. उत्कर्षच्या बाबांचा फोनही आला होता, तुम्ही जेवलात का वगैरे. तर त्यांचा फोन आला कारण की ते येणार नव्हते जेवायला, हे त्यांनी मला अगोदर सांगितलं होतं. म्हणून मग मी दुपारी म्हटलं उत्कर्ष आल्याच्या नंतर बनवेन, कारण की भातही अगोदर बनवून ठेवला ना तर मग येईपर्यंत थंड होतो. म्हणून म्हटलं उत्कर्ष आला की मी पटकन बनवेन. तर इथे माझं पटकन बनवून झालेलं आहे ना, तर पटकन ताटही घेते. मस्त असं लिंबू पिळालेलं आहे त्याच्यावर आणि इथे उत्कर्षही बसलेला आहे. आवडला का? कसं आहे? मी पण पाहते खाऊन. मला लिंबाबरोबर खूप आवडतं लिंबू आणि हे दही पण आहे. आज दही आहे पण म्हटलं लिंबू आहे तर कशाला सोडायचं, कापलेलाच होता. मस्त. या तुम्ही पण. कसा गेला तुझा दिवस? खूप छान. काय काय शिकवलं? काय शिकलास? आज आम्हाला SSTचं नोटबुक वर्क केलं, मॅथ्सचं नोटबुक वर्क केला आणि हिंदीचा नोटबुक वर्क केला. आणि मॅथ्सचं नोटबुक जे आहे ना ते मी सबमिट केलं चेकिंगसाठी. ओके. अजून ते सिलेक्शन होतं त्याचं झालं का? नाही, फ्रायडेला आहे. पुढच्या? हां. ओके. आज बस इंट्रोडक्शन होतं. हो हो. आणि डब्बा आवडला का? खूप छान. पराठा आवडला? खूप छान होता आणि पराठा पण छान होता. कसला होता? कद्दूचाच होता. भोपळा. कद्दू नाही. तू कधी सांगितलंस? त्याला हा, कद्दू. कधी सांगितलेलंस तुम्हाला? भोपळाचा पराठा आहे. त्याला बोलली नव्हती मी, फक्त त्याला सांगितलं होतं आज ना फ्रूट टिफिनला मी फ्रूट नाही देणार तुला, याचा हलवा देईल भोपळ्याचा. आणि ते जे तू पोटॅटो दिलेलं ना आई डुईंग त्यासाठी त्याने मॅमने नेलं दाखवलं पण मला ते. ऍक्टिव्हिटी करून दाखवली. हो, क्लासमध्ये. ओके ओके. आणि ड्रॉइंग दाखवलं कुणाला सरांना. दाखवलं? सरांना, शरद सर. काय म्हटले? छान आहे असं बोलले. असं करत जा असं नाही म्हटलं? बोलतात ना. हो. अजून 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 आता खूप छान गेलं स्कूलचा. आजचा दिवस खूप छान होता. हो. बरं, त्याला तर छान गेला आजचा दिवस. मस्त. मला पण आजचा दिवस खूप छान गेला आणि आपण आता आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहोत. तर त्याआधी एकदा तुम्हाला आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.